मंत्री दीपक केसरकर आपल्यासोबत आहेत। आजपासून दादर माहीम भागामध्ये ज्या नागरी समस्या असतील किंवा बीच क्लिनिंग असेल याविषयीचा सर्व पाहणी दौरा जो आहे तो आजपासून मंत्री दीपक केसरकर यांनी सुरू केलेला आहे। त्यांच्यासोबत आमदार सदा सरवणकर देखील आहेत। सर, काल पत्रकार परिषद घेतली होती, काल आढावा देखील पालिकेमध्ये घेतला होता। आज जे आहे ते पाहणी दौरा दादर आणि माहीम विभागामध्ये सुरू केलेला आहे, काय याबद्दल माहिती? खरं तर आम्ही परवाच्या दिवशीपासूनच सुरू केलेलं आहे। जे सिटी लाईटचं मार्केट आहे आणि त्याचबरोबर आगर बाजारचं मार्केट, या दोन्ही मार्केटमध्ये खरं तर सिटी लाईटमध्ये सर्वाधिक लोक जातात आणि त्याच्यामुळे त्याची चांगली परिस्थिती पाहिजे, लोकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत। त्याचप्रमाणे आम्ही माहीमपासून बांद्र्यापर्यंतचा समुद्रकिनारा हा वाहून जातो आहे, त्याच्या दृष्टीने काही कारवाई करायची आहे। माहीमला आपण फूड कोर्ट तयार करतो आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो फिशिंग विलेज। हा फिशिंग विलेज कन्सेप्ट असा आहे की महिलांना रोजगार हा कोळी समाजाच्या निर्माण व्हावा, पर्यटकांनी कोळीवाड्यांना भेटी द्याव्या आणि त्याच्यामुळे एका अर्थाने जी मूळची संस्कृती आहे मुंबईची ती टिकून राहावी, अशी त्याच्या मागची अपेक्षा आहे। आज मी त्या ठिकाणी जात असतानाच तिथं काही उद्घाटनंसुद्धा होत आहेत। महिलांनी केलेले पदार्थ हे एवढे चविष्ट असतात, त्याच्यामधून कायमस्वरूपी आपण काही वेळेला त्यांचे कोळी महोत्सव होतात आणि त्या 5-6 दिवसामध्ये त्यांना व्यवसाय मिळतो। हा व्यवसाय वर्षभर मिळाला पाहिजे आणि अशा लहान लहान बाबी आहेत ज्या लोकांशी संबंधित असतात। या आता जसं आम्ही सिद्धिविनायक मंदिरात आलो आहे, याला 25 कोटी रुपये मंजूर आहेत आजूबाजूच्या भक्तांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी। महालक्ष्मीला आपण बघितला, नवीन रस्ता आपण तयार केला। कधी कोणी याचा विचारच केला नव्हता की भाविकांना ह्या सुविधा झाल्या पाहिजेत। केवळ सिद्धिविनायक असेल किंवा महालक्ष्मी असेल किंवा मुंबादेवी असेल इथपर्यंत हा विचार मर्यादित नाही, तर हाजी अलीलासुद्धा लाखो लोक जात असतात, त्यांना चांगल्या सुविधा झाल्या पाहिजेत। हे सगळं घडत असताना ज्या ज्या ठिकाणी लोक जास्त संख्येने जातात तिथं नागरी सुविधा चांगल्या तयार करणं, तिथले फुटपाथ इम्प्रूव्ह करणं, सगळ्याच बाबी मुंबईमध्ये चालू आहेत। मुंबईला लक्ष देत असताना अत्यंत महत्त्वाची जी बाब आहे ती म्हणजे रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये लोक रस्त्यावर आलेली आहेत, ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहत आहेत। त्यांच्या दुःखाकडे कोणच बघत नव्हतं। आज त्यांची भाडी मिळायला सुरुवात झाली, त्या प्रोजेक्टची कामं सुरू झाली, काही प्रोजेक्टच्या परवानग्या त्या ठिकाणी रिवोक करण्यात आला, तिथं नवीन डेव्हलपर नेमण्यात आले। सर्वसामान्यांना आपण न्याय दिला पाहिजे, या भूमिकेतून आपल्याला काम करायला लागेल। वायू प्रदूषण ज्या पद्धतीने होतंय त्यावरती एक काल निर्णय घेण्यात आलेला आहे की बसेसवरती काही यंत्रणा बसवण्यात येणार आहेत। पहिले 150 बसेसवरती यंत्रणा बसवण्यात येणार आहेत, ही याबद्दल काय अधिकची माहिती? कारण की तुम्ही आजपासून कालपासून देखील दौरा सुरू केला। एकंदर 350 बसेसवर आपण हवा शुद्ध करणारी यंत्रणा बसवतो आहे आणि केवळ बसेसवर नाही तर ज्या ठिकाणी ट्रॅफिक जास्त प्रमाणात थांबते त्या ठिकाणीसुद्धा काही यंत्र बसवली जात आहेत। ती यंत्र हवा शोषून घेतील आणि चांगली हवा सोडतील आणि त्याच्याचबरोबर फॉगिंग गन्स बसवल्या जात आहेत, मोबाईल फॉगिंग गन बसवल्या जात आहेत। ज्या ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहेत त्या ठिकाणी जो कन्स्ट्रक्शन ज्या कंपनीचं असेल त्याला कंपल्शन आहे की त्यांनी आजूबाजूच्या पत्र्यांची उंची वाढवली पाहिजे, त्या ठिकाणी फॉगिंग गन्स बसवल्या पाहिजेत, स्प्रिंकलर्स बसवल्या पाहिजेत, जेणेकरून अजिबात धूळ ही नागरिकांना त्या धुळीचा त्रास होता कामा नये। आणि त्याच्याचबरोबर ज्या कंपन्या आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या चिमण्यांची उंची वाढवणं, इतर ज्या ठिकाणी गॅसेस भरले जातात टँकरमध्ये त्या ठिकाणी नवीन तऱ्हेची यंत्रणा बसवणं, जेणेकरून हे गॅसेस हवेमध्ये येणार नाहीत। छोटे छोटे असतात, ज्या ठिकाणी बेकरी असते त्याच्यामध्ये प्लायवूड जाळलं जातं, त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असतं। ज्या ठिकाणी आपले क्रिमेशन ग्राउंड असतात या ठिकाणी आपण गॅसचा वापर करून त्या दाहिन्या चालवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि या सगळ्यावर अंमलबजावणी चालू आहे। गेल्या वर्षी हा प्रश्न आला होता, त्यावेळेला सर्व जे एक्सपर्ट्स आहेत भारतातले आणि कंपन्या ह्याच्यावर काम करणाऱ्या यांची मीटिंग बोलवलेली होती, IITचे तज्ज्ञ होते आणि त्या मीटिंगमध्ये कारण ज्यावेळेला अधिवेशन असतं त्यावेळेला हे डिपार्टमेंट मुख्यमंत्री माझ्याकडे देतात आणि त्यावेळेला जी कारवाई सुरू झाली त्याचं हे आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झालं आहे। हे सगळं ट्रायल बेसिसवर आहे। अशाच तऱ्हेचं आपण गार्डनमध्ये, हॉस्पिटलमध्ये हवा शुद्ध करण्याच्या मशीन्स बसवतो आहे आणि त्याचा रिझल्ट बघून मग नेमकी कुठली टेक्नॉलॉजी अडॉप्ट करायची ह्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ आणि ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज IIT मुंबई यांनी सिलेक्ट केलेल्या आहे। एक दुसरा प्रश्न, मराठा आरक्षणासंदर्भात काल सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर आज शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे पाटलांना भेटायला जाणार आहे। काय नक्की मनोज जरांगे पाटलांची कशा पद्धतीने समजूत काढण्यात? नाही बघा, ह्याच्यावर मी सांगू शकत नाही। खरं तर शिष्टमंडळ त्यांच्याशी बोलेल आणि त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देईल की शासनाने एखादी गोष्ट दिल्यानंतर ती कायद्याच्या निकषावर टिकून राहायला लागतं।
शासनाचं इच्छाच आहे की आणि शासन तयार आहे आरक्षण द्यायला. आरक्षण देत असताना ते आरक्षण टिकणारं आरक्षण पाहिजे, नाहीतर केवळ घोषणा करायची आणि पुन्हा एरे माझ्या मागल्या होता कामा नये. ज्या ज्या त्रुटी काढलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाने, त्यांनी म्हटलं की तुमच्या सॅम्पल सर्वेची साईज लहान होते, तर ह्या ठिकाणी 6 रिजनसाठी 6 वेगवेगळ्या एजन्सीज नेमण्याचे आदेश हे मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. त्याच्यासाठी अत्यंत एक्सपर्ट अशा माजी न्यायमूर्तींच्या समितीची त्यांनी नेमणूक केलेली आहे. त्यांचा पहिली मागणी होती की ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना दाखले द्या कुणबी असल्याचे, म्हणजे कुणबी मराठा असल्याचे. त्याचीसुद्धा सुरुवात झालेली आहे. शेवटी आम्ही जर द्यायला तयार आहोत, सर्वांबरोबर आपण एकत्र येऊन हा प्रश्न कसा सोडवायचा याच्या संदर्भात मार्गदर्शन झालं पाहिजे. त्यांनीसुद्धा काही एक्सपर्ट लोकांचा सल्ला घेतला पाहिजे आणि पुरेसा वेळ सरकारला दिला पाहिजे. जरांगे पाटील अजून देखील ठाम आहेत उपोषणावरती. पाणी रात्री 9 वाजल्यापासून त्यांनी पाणी देखील सोडले. सरकारची सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर देखील त्यांचा असा निर्णय. बघा, शेवटी असं आहे की त्यांची भावना योग्य आहे, परंतु जो मार्ग आहे स्वतःला आत्मक्लेश करण्याचा, हा मार्ग चुकीचा आहे. आणि याच्यामुळे इतर लोकांमध्ये सुद्धा आपण बघितलं, अनेक ठिकाणी दंगली झाल्या, काही लोकांनी आत्महत्या केल्या. सर्वात लोकांचा जीव महत्त्वाचा असतो, कायदा सुव्यवस्था महत्त्वाची असते. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की जर सरकार तयार आहे सर्व गोष्टींना, तर मग हे उपोषण कशासाठी. शेवटचा प्रश्न, खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वतःच्या कुटुंबियासाठी रस्ता बंद करण्यात आला असं संजय राऊत यांनी टीका केलेली. नाही, संजय राऊत काहीही बोलत असतात. बघा, काल ते काय बोलले की सर्वपक्षीय बैठकीला आम्हाला निमंत्रण नाही बोलले ना. प्रत्यक्षात सुनील प्रभूजी, अनिल परब सगळे उपस्थित होते ना. त्यांना काहीही बोलायची सवय, एकतर ते लोकांच्या भावना प्रक्षुब्ध करण्यासाठी काहीही बोलत असतात. त्यांच्याकडे आता लक्ष कमी दिलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की या ठिकाणी संजय राऊतांनी ज्या पद्धतीने टीका केली होती त्यांच्यावरती बोलायची काही गरज नाही अशी प्रतिक्रिया आहे ते मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली आहे. आजपासून जो आहे तो त्यांचा दादर आणि माहीमचा पाहणी दौरा सुरू होतोय आणि त्याची सुरुवात जी आहे ती सिद्धिविनायक मंदिरापासून झालेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन आम्ही चिगवनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.